नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमातील इयत्ता 7वी मधील जो इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हा जो विषय आहे, या विषयांमधील 14वा दिवस. या 14व्या दिवसामध्ये आपल्याला इतिहासाची साधने हा जो दुसऱ्या क्रमांकाचा पाठ आहे 6व्या वर्गातील, याच्यावर उजळणी करून घ्यायची आहे. बघा, इतिहासाची विविध साधने. आता तुम्ही 7व्या वर्गामध्ये गेलेले आहात आणि 7व्या वर्गातील पहिल्या पाठामध्ये सुद्धा तुम्हाला इतिहासाची साधने शिकायला मिळत आहेत. ही 6व्या वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला झालेली आहेत. तर ही जी इतिहासाची साधने आहेत, त्या इतिहासाच्या साधनांच्या बाबतीत आपण काय काय 6व्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत, याची एकदा या ठिकाणी आपण उजळणी करून घेणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा पुस्तक ओपन करूया, ज्यामध्ये 6 वर्गातील पुस्तकामध्ये इतिहासाची साधने हा जर पाठ आपण काढला तर आपल्या लक्षात येईल. बघा, थोडक्यात जर बघायला गेलं तर या पाठामध्ये आपण 7व्या वर्गात जो पहिला पाठ बघत आहोत, त्याचप्रमाणे इतिहासाची जी साधने दिलेली आहेत, इतिहासाची 3 प्रकारची साधने: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. साधनांचा उपयोग कशाकरिता होतो आपल्याला माहिती आहे. इतिहास जो आहे त्याचा अध्ययन करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना ठोस पुराव्यांची आवश्यकता असते आणि हे ठोस पुरावे जे असतात ते आपल्याला या साधनांच्या मार्फतच मिळत असतात. म्हणजेच जो इतिहास आपण शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करत आहोत, त्याची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे, तो काल्पनिक इतिहास आपल्यापर्यंत न येता एक प्रकारे वास्तविकता आपल्यासमोर यावी, या दृष्टिकोनातून इतिहासांची साधने जी असतात ती वारंवार पडताळून बघितली जातात. तर ही जी इतिहासाची साधने आहेत, 3 प्रकारची साधने या ठिकाणी आपल्याला आढळतात. त्यामध्ये भौतिक साधने आपण बघितले आहे, जे वास्तू किंवा वस्तू असतात. वास्तू म्हणजे इमारती किंवा वस्तू जे असतात, जसं नाणी आहे किंवा काही भांडी कुंडी आहे, असे जे आहेत यांना वास्तू म्हणतो की वस्तू म्हणत असतो. आणि वास्तू म्हणजेच इमारती. ठीक आहे. तर यांचा समावेश आपण बघतो भौतिक साधनांमध्ये होत असतो. मग यामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं दिलेली आहेत की यामध्ये धान्याचे कण सुद्धा फार काही टिकत नाही, त्यांना कीड लागते, परंतु धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत, भरडत असत. त्यामुळे ते भाजलेले जे धान्य आहेत त्या काळामधले त्या ठिकाणी आढळलेले आहेत, म्हणजे जिथे जुन्या काळातील अवशेष आढळलेले आहेत अशा ठिकाणी. मग अशाच प्रकारे लिखित साधने सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये लिखित साधनांची उदाहरणं दिलेली आहेत. लिखित साधने म्हणजेच कच्च्या विटा, झाडांच्या साली, भुर्जपत्रे यांवर त्या काळामध्ये लिहिलं जायचं. म्हणजेच आज जो आपण कागदाचा वापर करतोय लिखाणाकरिता, त्या काळामध्ये त्याचा शोध लागलेला नव्हता. मग दगडांवर सुद्धा कोरून लिहिलं जायचं, ज्याला आपण शिलालेख म्हणतो. शिलालेखाचं चित्र दिसते आहे. भुर्जपत्र, झाडाचे जे साल आहे, भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाची साल जी आहे त्यापासून बनवलं जाते आणि भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये मुख्यत्वे आढळतात. त्याचबरोबर ताम्रपट, लिखित साधने यांना का म्हटलेलं आहे, कारण हे लिहिलेली आहेत, लिखित स्वरूपात आहेत. तांब्याच्या पत्र्यावर जे कोरलेलं आहे अक्षरे, ते त्याला आपण ताम्रपट म्हणत आहोत. मौखिक साधनांच्या बाबतीत जर विचार केला तर जी साधने पाठांतर करून आपण ओव्या ऐकतो किंवा अभंग, भजने ऐकतो, ज्यांना लिहिता वाचता येत नाही असे सुद्धा भजन म्हणतात. म्हणजे त्यांनी ते कुठून पाठांतर केले तर ते ऐकून पाठांतर केलेले आहेत. तर असे जे असतात लोककथा, लोकगीते, यांना मौखिक साधने आपण म्हणत असतो. तर ही जी आहे इतिहासाची साधने इतिहास लेखनाकरिता अतिशय महत्त्वाची असतात. तर या बाबतीत काय दिलेलं आहे आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये, तर ते आपण लिहिण्याकरिता कोणत्या साहित्याचा उपयोग केला जातो, याचं उत्तर देताना काय द्याल तुम्ही. आताच आपण थोड्या वेळा पहिले बघितलेलं आहे की जुन्या काळामध्ये कागदाचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इतर साधने उपयोगात आणली जात होती. त्यांची सुद्धा इथं उदाहरणं देऊ शकता. त्यामध्ये लिहिण्याकरिता आता जो आपण उपयोगात आणतो ते पहिल्यांदा लिहू शकतो, जसं पेन आहे, कागद आहे, यांचा उपयोग लिहिण्याकरिता केला जातो. त्याचबरोबर शाई आहे, यांचा उपयोग केला जातो. सोबतच जुन्या काळातील साहित्यांचा सुद्धा इथे तुम्ही समावेश करू शकता, ज्यामध्ये ताम्रपट आहे, शिलालेख आहेत, यांचा उल्लेख या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. म्हणजे दगडांवर कोरून लिहिता येते, तांब्याच्या पत्रांवर लिहिता येते, यांचा अशा प्रकारे हे साहित्य लिहिण्याकरिता उपयोगात आणले जाऊ शकतात. दुसरं दिलेलं आहे, तुम्हाला एक जुने नाणे सापडले तर तुम्ही काय कराल. आपण इतिहासाची जी भौतिक साधने आहेत त्या भौतिक साधनांमध्ये सुद्धा या जुन्या नाण्यांचा उल्लेख बघतो. तर यामध्ये आपल्या लक्षात येते की जुने नाणे जर सापडले तर आपण काय करू. तर जुन्या नाण्यांचा उपयोग इतिहासामध्ये कशाकरिता केला जातो, तर त्यावरून त्या काळातील इतिहास कळतो. त्या नाण्यांवर आपल्याला काय दिसते, त्या नाण्यांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा दिसतात. जसं उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या काळातील नाणं असेल तर शिवाजी महाराजांच्या काळातील नाण्यांवर काही आपल्याला कोरीव काम दिसते, त्याच्यावर काही लिहिलेलं असते.
आहे की नाही. असंच काही जुन्या काळातील, जसं आपण इंग्रजांच्या काळातील नाणे बघितले तर त्या ठिकाणी राणी व्हिक्टोरियाचं आपल्याला त्या ठिकाणी चित्र मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल तुम्ही? तुम्हाला एक जुने नाणे सापडले तर तुम्ही काय कराल? तर त्या ठिकाणी लिहिताना आपण लिहू शकतो की जुने नाणे जर आपल्याला सापडले तर आपण काय करू? त्या नाण्यांचा संग्रह करू. आणि एकाचं म्हटलेलं, एक जुने नाणे सापडले तर त्याचा आपण सर्वप्रथम त्याला जपून ठेवू. ते ठेवल्यानंतर सोबतच त्या नाण्याची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. त्या नाण्याचा इतिहास आम्ही समजून घेऊ. अशा पद्धतीने आपण 3 पॉइंटमध्ये त्याचं उत्तर लिहू शकतो. तिसरा प्रश्न आहे, तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तू अथवा साहित्यांची यादी करा. जसं आपण थोड्या वेळा पहिले या पाठामध्ये बघितलेलं आहे की भौतिक साधनं जी आहेत इतिहासाची, त्या साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी आढळलेल्या आहेत, अशा वस्तू ज्या आहेत त्यामध्ये ह्या वस्तूंचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. भांडी कुंडी किंवा आणखी नाणी किंवा वेगवेगळ्या प्राण्यांची हाडे किंवा इतर नक्षीकाम केलेली भांडी. तर यांपैकीच तुमच्या घरी जर तुमच्या आजी आजोबांनी काही वस्तू जपून ठेवलेल्या असतील जुन्या काळातील किंवा घरच्या वापरामध्ये असतील, ज्या आताच्या काळामध्ये ज्यांची बनावट केली जात नाही किंवा बनवल्या जात नाही, अशा वस्तूंची तुम्हाला यादी तयार करायची आहे. यामध्ये जुन्या काळातील नाण्यांचा सुद्धा समावेश असू शकतो. आपण इथं लिहू शकतो, जुन्या काळातील नाणी तुमच्या घरी असतील तर जुन्या काळातील नाणी आहे, जुन्या काळातील पितळेची भांडी आहेत, अशा पद्धतीने, किंवा जुन्या काळातील छत्री आहे. असे काहीतरी वेगवेगळे तुम्हाला वस्तू ज्या आहेत, ज्या आत्ताच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये तयार होत नाही, जुन्या काळातल्या त्या वस्तू आहेत, अशा वस्तूंची अथवा साहित्यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे. करून पाहूयात. असा एक प्रश्न आहे, यामध्ये तुम्हाला कृती दिलेल्या आहेत काही, की नाणे जे असतात त्या नाण्यांवरून आपण कशा पद्धतीने अधिक माहिती मिळवू शकतो. तर पहिली जी कृती दिलेली आहे, कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा, त्यावरून खालील नोंदी करा. आता नाणे म्हणजे जुनेच असले पाहिजे असं नाही, आताचं असलं नाणं तरी चालेल. 5 रुपयाचं नाणं म्हणजेच ज्याला आपण सिक्का म्हणतो, ज्यांच्या लक्षात पुन्हा आलेलं नसेल पुन्हा बघा. तर हा जो असतो 5 रुपये 1 रुपया, कोणत्याही तुम्ही एक नाणं पकडायचं आणि त्या नाण्यावरील वर्ष, सर्वप्रथम वर्ष लिहायचं. नाण्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की नाण्यामध्ये वर्ष दिसते, वापरलेला धातू, नाणं कशापासून तयार झालेलं आहे तो धातू लिहायचा आहे. त्याची माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकता. की आता आपण बघतो 10 रुपयाचं जे नाणं आहे, त्या 10 रुपयाच्या नाण्यामध्ये तुम्हाला 2 रंगाचे धातू दिसून येतात. मग कोणकोणते धातू वापरलेले आहेत ती माहिती लिहू शकता. आणि त्याचसोबत नाण्यावरील मजकूर, नाण्यावर काय लिहिलेलं आहे, कशाची माहिती दिलेली आहे. नाणे जे असतात, नाण्यांवर कित्येकदा वेगवेगळ्या म्हणजे प्रसिद्ध ठिकाणं जी आहेत त्यांची चित्रे दिसतात. तर त्याविषयी तुम्ही मजकूर जो लिहिलेला आहे त्याच्याविषयी इथे लिहू शकता. यानंतर आवश्यक साहित्य, जुनी नाणी जी आहेत, अजून तुम्हाला कृती काही दिलेल्या आहेत ज्यामध्ये जुन्या नाण्यांचा उपयोग करून तुम्हाला ही माहिती भरायची आहे. जसं पहिला दिलेला आहे कृती, पहिली कृती दिलेली आहे की शिवाजी महाराजांच्या काळातील चलन कोणत्या नावाने ओळखले जात असे ते शोधा. शिवाजी महाराजांचं जे चलन आहे ते कोणत्या नावाने ओळखलं जात होतं याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला याची माहिती 7व्या वर्गाचा जो तुम्ही अभ्यास करत आहात त्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळेल. आणि त्याचं चित्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल की शिवाजी महाराजांची जी नाणी होती, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चलनात आलेली त्यांची नावे, ठीक आहे, सोन्याचा आणि चांदीचा आणि तांब्याचा असे वेगवेगळ्या धातूंच्या नाण्यांना वेगवेगळी नावं देण्यात आलेली होती. ती नावं तुम्हाला इथं लिहायची आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्याही नाण्यावरून त्या काळातील कोणती राजे व राजवट होती ते शोधा. ही सुद्धा कृती आहे तुमच्याकरिता. कोणत्याही नाण्यावरून त्या काळातील कोणती राजे आणि राजवट होती ते शोधा. तर त्या नाण्यांवर आपल्याला त्या काळातील राजांचं किंवा राजवटीचं ची माहिती मिळते. जसं उदाहरणार्थ इंग्रजांच्या काळातील जे नाणं आहे त्या नाण्यावर तुम्हाला चित्रामध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्हाला राणी व्हिक्टोरियाचं चित्र दिसून येते. म्हणजेच त्या काळामध्ये इंग्लंडची जी राणी आहे, म्हणजे भारतामध्ये त्या काळामध्ये जे नाणी तयार करण्यात आले त्यामध्ये सुद्धा इंग्लंडच्या राणीचं चित्र आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी इंग्रजांची राजवट होती हे आपल्याला कळते. तिसरी कृती दिलेली आहे, भारतातील असलेले प्रत्येक चित्र, आकार यावरून ऐतिहासिक माहिती मिळवा. भाषा बघा, आपल्याला त्या ठिकाणी
जर नाणे जे आहेत त्या नाण्यांवरून सुद्धा माहिती मिळवायची, की नाण्यांवर असलेलं चित्र जे आहे, चित्र आणि त्या नाण्यांवर असलेला आकार यांच्यावरून सुद्धा तो आकार कसा पडलेला त्या नाण्यांना त्याची सुद्धा ऐतिहासिक माहिती मिळवायची आहे. जसं काही जुन्या काळातील नाणी अशी आहेत की जी नाणी आताच्या नाण्यांपेक्षा आताची नाणी पूर्ण गोलाकार दिसून येतात, तर तशा प्रकारची नव्हती, काही त्रिकोणाकृती, काही वेगळ्या आकारामध्ये सुद्धा असायची, त्याची सुद्धा माहिती आपण मिळवू शकतो. चौथा आहे ज्येष्ठ नागरिकांकडून धातूच्या वस्तुशास्त्र यावरून संग्रह करा. ठीक आहे. यामध्ये नोटा, विविध नाणी याचा ऐतिहासिक संदर्भ शोध घ्या. म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना नाण्यांची आवड आहे अशा व्यक्तींकडून तुम्ही त्या नाण्यांचा संग्रह करून घेऊ शकता आणि सोबतच त्याची ऐतिहासिक संदर्भ त्याचा सुद्धा शोध घेऊ शकता. आता या सगळ्या कृतींवरून आपल्याला काय समजले, वरील कृती केल्यावर तुला काय समजले ते लिही, असं हे तुमच्याकरिता प्रश्न आहे. ह्या जर कृती केल्या तर तुम्हाला काय समजले, तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला 6 वर्गातील त्या पुस्तकातील पाठामध्ये दिसून येते. म्हणजेच आपण यामध्ये नाण्यांवरून काय समजून घेतो. नाण्यांवरून आपल्याला त्या काळातील समाज जीवनाची माहिती होते. नाण्यांमुळे आपल्याला त्या काळातील, आता जर इथे प्रश्न होता कोणती राज्ये, कोणती राजवट होती, याची सुद्धा आपल्याला माहिती नाण्यांवरून होत असते. आणि सोबतच त्या काळातील भाषा आणि लिपी यांचे सुद्धा ज्ञान आपल्याला त्या नाण्यांच्या माध्यमातून होत असते. याचबरोबर धातूचा इथे उल्लेख केलेला आहे. म्हणजेच धातुशास्त्र जे आहे किंवा धातूचे वस्तुशास्त्र जे आहे याचा विकास त्या काळामध्ये कितपत झालेला होता याची सुद्धा माहिती आपल्याला या नाण्यांमुळे मिळत असते. आणि म्हणूनच या कृतीच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी लक्षात घेतो. धन्यवाद. यानंतरचा जो आहे दिवस, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण समोरच्या पाठाची उजळणी करूया, की ज्यामध्ये 6व्या वर्गावर आधारित असणारा पाठ आणि सोबतच सेतू अभ्यासक्रम. धन्यवाद.